स्ट्राईकला येतो करण. बघूया पुढचा चेंडू. आणि मला वाटतं आत्महत्या होणार नाही करण येते. संघाला तिसरा धक्का करण मात्रेच्या रूपात. धाव घेण्याच्या प्रयत्नात करण मात्रे धावशीत झालेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मयंक मात्रे. धन्यवाद दादा. स्वप्नील पुढचा चेंडू. कृपया समालोचन कक्षामध्ये शांतता पसरायची आहे. मला वाटतं पंचांचा सहा धावा. कृपया पंचांची वादावाद करू नये. 9+6 म्हणजे 7 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते की जूता पहन अभी बैटिंग करने भिंता चौका लाईन लाईन जेव्हा डायरेक्ट ना बीट लाईन ठेवू. माफी माग माफी माग झालेली ती 22 मारण्याचा प्रयत्न फलंदाज होता आणि मला वाटतं घेण्याच्या प्रयत्नात मात्र धावची काही गरज नसतं मला. झालेले स्वप्नील नॉन स्ट्राईकला असेल तो नवीन प्रशांत मात्रे. अरे पेनल्टी देतील वरती. पुन्हा एकदा सुटतो कधी पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा पुढचा सुंदर अशी फलंदाजी करतो तो स्वप्नील. वैयक्तिक 13 रन स्वप्नील, 2 षटकार आणि 1 सिंगल. पुन्हा एकदा सिद्धू. अतिशय गचाल अशी गोलंदाजी बनवलेली सिद्धू याची. चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा षटकार.
दोन चेंडू आहेत या षटकाचे. जरा की आवाज दे ना. धावसंख्या झालेली 35. कृपया चेंडू पुरवायचे सभा आयोजक, कृपया चेंडू पुरवायचा. ए गप. कृपया समालोचन कक्षामध्ये गोलमाल झाली नाही तर लाईव्ह मध्ये ऐकायला आवाज येतो. पेनल्टी दिली जाईल. सिरीजसाठी नवीन कोरी डिओ ज्या कोणाला भेटेल त्यांनी राकेश माळगे याच्या घरून गाडी घेऊन जायच्या. नंतर आयोजक कृषी मंत्री यांच्याकडून अतिशय दमदार आयोजन, एका दिवसात हे आयोजन केलेलं आहे. ऋषी मात्र कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं ऋषी मात्राचं. जाऊ दे त्याला सांग ये घेतलं बॉल. षटक, दोन षटकात संघाची धावसंख्या होती 16 आणि तृतीयच्या 4 चेंडूमध्ये मला वाटतं धावसंख्या झाली 19, धावसंख्या झालेली होती 35. षटकातील 2 चेंडू जाण्याचे शिल्लक, धावसंख्या झालेली होती 35. पुन्हा एकदा सिद्धू, पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि मला वाटतं आता मात्र फलंदाज बाद. पुन्हा एकदा चेंडू उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात कपिला कपिलाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज लवेश पाटील. 5 गडी बाद 35. या षटकातील शेवटचा चेंडू त्याला कृपया क्षेत्राची मिळवून घ्यायचं आहे. SP11 विरुद्ध डिंबा. कसा खेळतोय धावसंख्या झालेली आहे ती 35. या षटकातील शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील, धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 35. आता स्ट्राईकला येतो प्रशांत. प्रथमच फलंदाजी करेल प्रशांत. दोन्ही नौके फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 35. शेवटचा चेंडू मारा करेल तो प्रशांत. बघूया कशी गोलंदाजी करतो सिद्धू. डिक्लेअर स्वरूपात एक डाव आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर SP11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 गडी बाद 36. आणि आता मात्र शेवटचा अनावरीचं षटक. बघूया कोण घेऊन येते. ऑलमॉन्स्ट पुढचा होणारा सामना ऑलमॉन्स्टर रायगड विरुद्ध विखे प्रतिष्ठा. कृपया दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी नाणेफेकी करून घ्यायचे. विखे प्रतिष्ठान विरुद्ध ऑलमॉन्स्टर रायगड. वैयक्तिक पहिल्यावर संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येत आहे मला वाटतं कैलास ठाकूर. जुएलीवरनं आत्ता झालेले कैलास ठाकूर, डोक्याला रुमाल. भरपूर आशा असते संघाकडून लवेकडून एसबी संघाला. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतो लवेल. पहिला चेंडू आणि खेळून काढलेला चेंडू. चेंडू धावतो क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धावनी संघ धावून पोहोचते तेव्हा 5 गडी बाद 37. धन्यवाद असेल मंडळातर्फे, त्याने आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. पुन्हा एकदा कैलास फलंदाजी करेल तर प्रशांत. मला 6 एकच धाव देण्यात येईल. कृपया पंचांना लक्ष द्यायचं. कृपया चेंडू जर मुद्दा फेकला तर इथं निर्णय देण्यात येईल, परंतु बॉल अडवताना चेंडू गेलेला आहे आणि एक धावनी संघाची धावसंख्या पोहोचली ती
38 वर या षटकातील शेवटचे 4 चेंडू धावसंख्या झालेले 38. पुन्हा एकदा कैलास. आता मात्र मला वाटतं खूपच बाहेरचा चेंडू आणि पंचांनी नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांचा. एकली धावसंख्या पुढे सरकच्या धावसंघाची धावसंख्या होती 39. मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न ए धाव लवेश धाव क्षेत्रात घेतो आणि मला वाटतं म्हणता येईल डावेची संघाची धावसंख्या पोहोचते ती 41. लास्ट 5 विकेट. लास्ट 3 बॉल 3 पुन्हा एकदा माना आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण पंचांची वादावाद झाली. पंच आपला निर्णय कळवतो. कृपया खेळाडूंनी पंचांची कृपया वादावाद झाली नाही. पंच पांढऱ्याबाईची पंच कृपया पंचांची वादावाद करू नये. मला वाटतं प्रशांत धावशीत झालेला आहे. काय खेळायला कृपया पंचांची वादावाद करू नये. पंच म्हणजे पांढऱ्याबाईची हत्ती. नवीन फलंदाज दर्शन मुखादर सायकला असेल तर लवेश. जर लवेशने षटकार मारला ऋषी मात्र याच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे लवेश पाठवण्यासाठी. षटकार लवेश पाटीलने षटकार मारला तर ऋषी मात्र यांच्याकडनं 200. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या झाली ती 41. शेवटचे 2 चेंडू. धाव चेंडू. आता मात्र शेवटचा 1 चेंडू धावांचा शिल्लक. चेतन मात्र याचा आज खूप आनंदाचा दिवस आहे. चेतन मात्रेचा आनंद गगनात माविण्याचा होतो. आणि शेवटचा चेंडू लाईटेड डिलिव्हरी आणि मला वाटतं फलंदाजाला आणि बघा पंढरी आहे ना शहरातला घे शहरातला खेळू. धावसंख्या झाली 41 आणि 42 धावा जिंकण्यासाठी. चालीस झाल्या लास्टचा आउट आहे. पोलीस काय जातात ते काय पोलिसांची ती ड्युटी लागते ती थोडासा पोलिसांची ड्युटी लागते ती काय
पुन्हा एकदा चेतन, गोलंदाजी करेल तो स्वप्नील. आणि आता मात्र पंचांचा हा नकारात्मक चेंडूचा इशारा. काय बोलतो भाई लोक शंकराला तुमच्यांचा हे चल आमचा पण नऊ दिले खेळ एक धावनी संघाची धावसंख्या 8, संघाची धावसंख्या होती 3 गडी 5-5. कृपया पंचांची वादावाद घालून दोन्ही संघ 5 वर्ष या मैदानावर खेळायला भेटणार नाही तर. पुन्हा एकदा स्वप्नील. मात्र सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. जर कोणाला भूक लागली असेल तर कृपया जेवणाची व्यवस्था झालेली आहे, कृपया स्टेजच्या मध्ये जाऊन जेवण करून घ्यायचं. आपल्या नाही या षटकातील पुढचा चेंडू स्वप्नीलचा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 5. आता मात्र खोलवर टाकला चेंडू आणि मला वाटतं सुंदर असं क्षेत्ररक्षण दर्शनाचं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अत्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या आहे 3 गडी बाद 5. पुन्हा एकदा स्वप्नील, फलंदाजी करेल तो चेतन. पुन्हा आणि आता मला मात्र दांडी पण सुंदर असा ब्लॉक. क्रमांक 15 वावी चेतनाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज करण चव्हाण. तो शेवटी समोर आल्यावर नवीन फलंदाज करण. संघाची धावसंख्या आहे 5, 1 गडी बाद 5. 41 धावांचा पाठलाग करताना डिंडम संघाची अतिशय संत अशी सुरुवात. धावसंख्या झालेली 1 गडी बाद 5. स्ट्राईकला इथं करण, गोलंदाजी करेल तो स्वप्नील. पाणी पाणी पिलाव त्याला लागायला बॉल. स्ट्राईकला असेल तर करण, गोलंदाजी करेल तो स्वप्नील. आता मात्र उंचावरून मारली चेंडू क्षेत्ररक्षण धावतो आणि मला वाटतं घेऊन जमिनीला दाब. तिथे सुंदर असा प्रयत्न चैतन्याचा. संघाचे 2 धावा मला वाटतं आढळलेले आहेत आणि 2 धावली संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 7. या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या झालेली 7. पुन्हा एकदा करण. मात्र मला वाटतं हा निर्धाव चेंडू आणि षटक संपत पाहिलं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगाम संघाची धावसंख्या झालेली 7, 1 गडी बाद 7. आता मात्र 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असून जवळजवळ 11.33 ची सरासरी गाठावी लागेल बिनगाम संघाला. 18 चेंडू ते 34 धावा. बॅट पाहिजे. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 7. मात्र 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल डिंगम संघाला. चूक पडल्यावर संघातर्फे दुसरा षटक घेऊन येत तो करण. मात्र पहिल्यांदाच राखतो. त्याला देवाचे शरीर राखायला गाडी बी काय
ऐकला असेल तर राकेश गोलंदाजी करेल तो करत आता मात्र कडक तसाच शकता बघा सुरूसाठी 22 त्याच्यामध्ये राकेश पुन्हा एकदा करत अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो राकेश पहिल्याच चेंडूवर षटकार सुंदर असा ब्लॉक पद्धतीने आणि सुंदर असं क्षेत्ररक्षक निर्धावाचा चेंडू पुन्हा एकदा करत आता मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याचं क्षेत्ररक्षक येतो आणि मला वाटतं झेलवा सुंदर असा झेल स्वप्नील दाखवल्याचा उल्हास चाललास बोल चिंगाललेल्या चाललास का हा चिंगाललेल्या हा नवीन फलंदाज सिद्धू मला बसले मला पण पिऊचे आहे आम्ही इथे अरे भावेश्वरची बॅटिंग बघली वाटतं कॅप पिणारच आज कॅप पुन्हा एकदा करण तो स्ट्राईकला असेल तो करण दोन्ही करण पहिल्या असं गेलो चेंडू खेळून झालं क्षेत्ररक्षक प्रसाद आणि क्षेत्ररक्षण मला वाटतं एकच धाव धावतो होती 14 दोन गडी बाद 14 पाचवा चेंडू धावताना झालेली ती 14 हारली तर 2 फिन हा चेंडू मला वाटतं फासलेला आहे त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा गोल बॉल खराब आहे तो स्वतःच्या फॉलो त्याच्याकडे आहे बघ नवीन फलंदाज परत येणार ते कैलास चेंज करत येतं तुला एक बॉल असेल आता मात्र 13 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल डिंगडॉंग संघाला 13 चेंडू 27 धावा सांग मार ए करण खूप आता करण आडवी ठेवा ए करण घुसून गेल इकडं मार बॉल चेंज कर खराब आहे बॉल त्याला छकडी लागली तर आता नाही खराब आहे बॉल रेषा की आता काय ते पटके किंवा बोलताना कट करते म्हणून जाऊ कृपया नाणेफेकी करून घ्यायचे ए जाऊन सांग इथे प्रतिष्ठान विरुद्ध ऑल मॉन्स्टर स्लायडर दोन्ही संघाचे कर्णधार विराज पाटील आणि नितेश म्हात्रे पाहिजे होतं ना
शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावा. फाटला तर नवीन डिझाईन इंदापूर गावचे उत्कृष्ट असे गीतकार गायक प्रीत बंद्रे थोड्याच वेळात आपल्याला एक गाणी आपल्याला ऐकवणार आहेत. लेबरला पैसे घातले 700 लेबराला द्यावं लागला. सामना लवकर चालू करायचा आहे. 4 दिवस आपली नाईट स्पर्धा तेव्हा फिल्डिंग करा. 24, 25, 26, 27 तारखेला बेलापूर गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजक करण मात्रे, जतीन पाटील आणि लक्ष्मण आयोजित आहे. चला कृपया सामना त्वरित चालू करायचं. कौस्तुभ मात्रे कृपया टीम मीटिंग घेऊ नका. 21 वाईट काय मयंगाला 27 टाकले ना पहिला. कंपल्सरी चेसिंग राहील, लक्षात ठेवा. 21 ने 27 वाईट टाकलेलं काय ना. 12 चेंडू 23 धावा. तिसरं षटक घेऊन येत आहे तो मयंक मात्रे. 21 वाईट बघ. फलंदाजी करेल तो कैलास. त्याचा धावा आवड झाले आपल्याला. 12 चेंडू 23 धावा. स्ट्राईकला आहे तो कैलास. गोलंदाजी करेल तो मयंक. कैलास फलंदाजी चेंडू आणि आज डिक्लेअर स्वरूपात एक धाव. मात्र 18 चेंडू 22 धावा. 18 चेंडू 22 धावा. स्ट्राईकला येतो कैलास. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा आणि मला वाटतं पुन्हा एकदा साईडच्या स्वरूपात एक धाव. संघाची धाव संख्या पोहोचली. धावसंख्या झाली ती 1 तुम्ही 20 झालेले तुम्ही. 10 चेंडू आणि 21 धावा. 10 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा मयंक. पुन्हा एकदा आणि मला आता गटाला असं गोष्टी रक्षण भयंकर स्वरूपात एक धाव आणि संघाची धाव आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावची गरज असेल. 9 चेंडू आणि 20 धावची गरज. 9 चेंडू 20 धावा. 3 चेंडूवर 3 धावा गेलेला आहे. त्याला मी पहिले बोलल्याबद्दल मी आता मात्र उंचावर मारलेला चेंडू मला वाटतं सुंदर असा घेऊन मात्र आता मात्र 8 चेंडूंनी 20 धावची गरज असेल बिंदन संघाला. 8 चेंडूंनी 20 धावा. अजून फलंदाज सिद्धू. ऐकलं असेल तर करण. सुंदर मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो. क्षेत्ररक्षक
करण एक बार करण शाबाश करण 7 चेंडू 16 धावा. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्राची करण मी सुंदराचा गेम. गाडीकडे बघा 15-22 चला टीम थोडा टीम उद्या जा समोर कशाला मारला गेला वारला मार समोर नाही बोलतोय शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा. शेवटचं षटक घेऊन आहे तो प्रशांत म्हात्रे. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाजी करेल तो प्रशांत. स्ट्राईकला येतो कृणाल टोले बॅट्समन. तंदुरी जाऊ पापड जर हा सामना जिंकवला कृणाल टोलेने त्याला 5 कृपया पंच कादर खान आणि अनुपम खेर त्याला कृपया व पंचांची वादावाद करू नये. संघाला पेनल्टी दिली जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 6 चेंडू आणि 16 धावा. पहिली टाक द्या मी आते टॉच उडवलंय. त्याला कृपया सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 16 धावा. चेंडू आता मग स्ट्राईकला चुकतो. आपल्या झटक्यात दिलेल्या धावा चुकवायला काढाव्या लागतील. 8 चेंडू 15 धावा. 2 षटकार सामन्याचं चित्र पलटून टाकेल. 5 चेंडू आणि 15 धावा. त्यामुळे चुकतो कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतो तो. चेंडू आता मात्र महागडा असा आवाज. 4 चेंडू 15 धावा. संघाधिकाऱ्यांचा प्रकार सुंदर असं क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर असा खेळ मला वाटतं फलंदाज धावतो. शेवटी 3 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू आणि 14 धावा. नवीन फलंदाज जग्गू. 3 चेंडू आणि 14 धावा. गाडी क्रमांक 15 कोल्हापूर सातारा सांगली. मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो आणि मला वाटतं निसटलेला आहे. तर शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावा.
कृपया दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं, कंपल्सरी स्पेसिंग आहे. 2 चेंडू 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. आता बहिणी अशी हात एवढे लांब कशाला ठेवतो मग जाऊ. अरे जिंकले हो बघ अजून आता. लवेश काय लवेश लांब एक चेंडूने टी शर्ट काढते लवेश वाटतं टी शर्ट काढते चारचा शिल्लक असेल. लवेश टी शर्ट काढते वाटतंय खाली वाचा अवंतर चेंडूचा इशारा. एक चेंडू 11 धावा. पहिल्याच सामना संघाने जिंकलेला आहे. आता लवेसाठी बघा, लवेश एक गाडी दाखवू गाडी चला दोन्ही संघांनी नाणेफेकी करून घ्यायचे. मी परिणाम झालाय प्रॉपर्टी दोन्ही संघांनी नाणेफेकी करून घ्यायची. लवेश पाजी गेला कामाला. हे बॅट साईडला ठेव ना, एक साईडला पुढे ठेव ना, उन्हाळ ठेव. प्लीज संपर्क करा सिद्धू सगळे ठेवे मंद कधी कॉन्फिडन्स आहे काय